नमस्कार. सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहे डॉक्टर चंद्रशेखर टिळक. चंद्रशेखर टिळक यांची ओळख सांगण्याची खरं तर आवश्यकता नाही. ते एक अर्थतज्ज्ञ आहेत, गुंतवणूक सल्लागार आहेत, लेखक आहेत आणि वक्तेसुद्धा आहेत. म्हणजे मी स्वतः 25 वर्षात त्यांची अनेक भाषणं ऐकलेली आहेत बातमीदार म्हणून, आणि ती लिहिलेली सुद्धा आहे. नुकताच देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे आणि हा अर्थसंकल्प मोदी कार्यकाळातला वेगळा अर्थसंकल्प म्हणून याची चर्चा होती. पण तो वेगळा आहे का नाही आणि ह्या अर्थसंकल्पानं देशाला काय दिलं किंवा सामान्य माणसाला नेमकं काय दिलं हे गुंतवणूक तज्ज्ञांच्या तोंडातून आपण ऐकलं तर त्यातली वास्तवता, सत्य आपल्यासमोर येऊ शकतं. नमस्कार. नमस्कार. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा अर्थसंकल्प आहे आणि 12 लाख रुपयेपर्यंत टॅक्स नाही अशा प्रकारची घोषणा त्यामध्ये झालेली आहे. तर मोदी सरकार आलं ही त्यांची तिसरी टर्म आहे. तर त्यांचे 2 टर्ममधले अर्थसंकल्प ह्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? मुळात सगळ्यात पहिल्यांदा आपण असं लक्षात घेऊ की तुमच्या प्रश्नाच्या पूर्वार्धामध्ये ज्या 12 लाखाचा उल्लेख आहे त्याला आपण ज्याला न्यूज व्हॅल्यू असं म्हणतो ती जरूर असेल, पण तेवढं एकमेव वैशिष्ट्य या अर्थसंकल्पाचं नाही. मोदी सरकारच्या आधीच्या 2 कालखंडातल्या म्हणजे 2014 संकल्पापर्यंतच्या कालखंडाच्या तुलनेमध्ये जे काही विविध अर्थसंकल्प सादर झाले, मग ते इंटरिम असतील, फायनल असतील, अरुण जेटलींनी केले असतील, पियुष गोयलनी केले असतील किंवा अगदी निर्मलाजी सीतारामन यांनी केलेले असतील, त्याच्यापेक्षा जर 1 फेब्रुवारी 2025ला निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची तुलना करायची झाली तर सगळ्यात महत्वाचा फरक हा आहे की या अर्थसंकल्पाला जितकी अस्थिर जागतिक परिस्थितीची पार्श्वभूमी आहे तेवढी अस्थिर जागतिक पार्श्वभूमी याच्या आधीच्या कुठच्याही अर्थसंकल्पाला नव्हती. आणि या अर्थसंकल्पाला असणारी अस्थिर जागतिक पार्श्वभूमी हा वाक्याचा पूर्वार्ध ठरेल. जगाच्या तुलनेमध्ये राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या भारत जास्त सक्षम आहे. निदान अशा भूमिकेतनं त्या जागतिक अस्थिरतेकडे आपण वेगळ्या सामर्थ्याच्या भूमिकेतनं पाहू शकू याचं पुरेसं भान या अर्थसंकल्पाला आहे. हे या अर्थसंकल्पाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य असं लक्षात येईल की गमतीने म्हणायचं तर असं म्हणता येईल की निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सलग 8वा अर्थसंकल्प आहे. तर वेळेच्या दृष्टीने सगळ्यात कमी वेळ चाललेला असा हा अर्थसंकल्प आहे. जेमतेम 70-71 मिनिटात भाषण संपलंय. आपण जर भाषणाचा प्रिंटआउट काढायला गेलो तर ह्याच्या आधीची 8ही अर्थसंकल्पाची भाषण त्याच्या अनेक्स्टर सकट साधारणपणे 70 ते 72 पानांची व्हायची. यावेळेला भाषण 28 पानांचं आणि अनेक्स्टर 14-15 पानांची असं होतं. आणि तिसरा गमतीचा फरक, गंमत म्हणूनच घ्या आणि सोडून द्या, की या अर्थसंकल्पात मला वाटतं पहिल्यांदाच झालं असेल की अर्थमंत्र्यांच्या साडीच्या रंगापेक्षा सुद्धा अर्थसंकल्पातल्या मुद्द्यांची चर्चा झाली. म्हणजे मुद्दे जास्त जोमदार असावे किंवा याच्यावर टीका करण्याजोगं फारसं काही मिळालं नसावं असाही त्याचा अर्थ असू शकतो. आता 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे 2014 पासून आजपर्यंतच्या अर्थसंकल्पामध्ये लोकप्रियतेवर तेवढा भर नव्हता. मग केंद्र सरकार अस्थिर आहे किंवा पूर्ण बहुमत मोदींकडे नाही म्हणून कधी निवडणूक झाली, कुणी पाठिंबा दिला तरी लोकांच्या पुढे जाताना कुठलीही अडचण येऊ नये असा हेतू असू शकतो का? 2000% असू शकतो, पण तो केवळ याच अर्थसंकल्पाच्या मागे असतो अशातला भाग नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपण ही गोष्ट लक्षात घेऊ की अर्थसंकल्प हा निव्वळ किंवा निखळ आर्थिक घटना कधीच नसते. ते एका राजकीय अर्थकारणाचं अत्यंत झळाळतं उदाहरण असतं. ते काही फक्त आपल्याच देशात होतंय अशातला भाग नाही ना. अगदी साधं उदाहरण घ्या की अगदी आता अर्थसंकल्पाच्या मोजके काही दिवस आधी डोनाल्ड ट्रम्पनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली, शपथ घेतली. त्याचा जो संपूर्ण निवडणुकीचा प्रचार आहे, मग जो बायडेन, त्याच्यानंतर वेगळा उमेदवार, मग डोनाल्ड ट्रम्प,
याच्या काळामध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था ही काय फार भली नव्हती, परंतु ना त्याचं जो बायडेननी कधी समर्थन किंवा विरोध केला, ना डोनाल्ड ट्रम्पनी कधी त्याची चर्चा केली. त्यामुळे सोयीस्कररित्या अर्थकारणाकडे बघणं हा केवळ भारताच्या अर्थसंकल्पाचा गुण असतो अशातला भाग नाही. तुमच्या जो भाषण प्रश्नामध्ये एक मुद्दा होता की अस्थिर केंद्र सरकार आहे, हा जर मुद्दा मान्य करायचा झाला, काही प्रमाणात आहेच, कारण मोदींना 400 पार हवं होतं. जे मी गमतीने म्हटलं होतं माझ्या आधीच्या एका भाषणामध्ये की मोदींनी इकडे 400 पार म्हटलं, पण तिकडे इंग्लंडच्या पंतप्रधानाला 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या. हा गमतीचा भाग सोडू, पण जर तीच बॅकग्राऊंड किंवा तीच पार्श्वभूमी या अर्थसंकल्पाला असती तर आपल्याला मान्य करायला लागेल की आताचं जे मोदी सरकार आहे याला 2 महत्वाच्या पक्षांनी बाहेरनं पाठिंबा दिला. केवळ बिहारच्या नितीश कुमारांच्या जदयूचा पाठिंबा आहे अशातला भाग नाही. आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडूचाही. बिहारमधल्या 4 वेळेला बिहारचा उल्लेख आहे, आंध्र प्रदेशचा एकदाही उल्लेख नाहीये. मग ही जर पार्श्वभूमी तुमच्या प्रश्नाला असेल तर मग एकट्या आंध्र प्रदेशचा उल्लेख नाहीये असं नाही. आपल्या देशामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून 32 जण आहेत. अशा 32च्या 32 जणांचं नाव घ्यायला ते विष्णू सहस्त्रनाम नाही अर्थसंकल्पीय भाषण. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा गमतीनेच बघायचं झालं, हो बिहारला दिलंय सगळ्या गोष्टी, हे अगदी मान, परंतु बिहारला देताना तुमच्या असं लक्षात आलं असेल की जर सगळंच अस्थिर राजकारण आहे म्हणून द्यायचं, निदान मी देतो तुला घेता येईल की नाही बघ, असा जर त्याचा अर्थ असेल तर आपल्या देशातल्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये फिशरी आणि फूड प्रोसेसिंगचाही उल्लेख आहे, पण त्याची तरतूद बिहारसाठी नाहीये. काय घोषणाच करायची होती तर समुद्र आणेल बिहार असं म्हणता आलं असतं की नाही, तसं म्हटलेलं नाहीये. त्याच्याही पेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पाला अस्थिर राजकारण आहे का असं मला स्वतःला नाही वाटत. याचं कारण असं आहे की आता खरं सांगायचं म्हणजे पार्लमेंटरी इलेक्शन होऊन गेले. आपल्या देशात फार क्वचित त्या 4.5-5 वर्षाच्या आत त्याच्या निवडणुका झाल्या. गेल्या काही वर्षांचा विचार करायचा झाला तर 2004 साली अटल बिहारी वाजपेयींनी 6 महिने आधी निवडणुका घेतल्या. हा जर अपवाद वगळला तर प्रत्येक सरकारनं, मनमोहन सिंगांची 2 असतील, मोदींची 2 असतील, त्यांनी त्याचा निहित कालावधी पूर्ण केला. त्यामुळे तसं काही प्रेशर नव्हतं. महाराष्ट्रासहित अनेक महत्वाच्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका होऊन गेल्या. आता दिल्ली सारख्यांचं मतदान आहे, आजच त्याची मतदान झालंय, पण मला नाही वाटत की दिल्लीच्या निवडणुकांसाठी अख्खा केंद्रीय अर्थसंकल्प कोणी ओलीस. बरं, महाराष्ट्रातल्या नगरपालिकांच्या निवडणुका व्हायच्या, पण आपल्याकडे गेली 4.5 वर्ष नगरपालिका अस्तित्वात नाही. त्यामुळे तसं राजकीय दबाव होता असं नाही. पण याचा जर एका वेगळ्या अर्थी राजकीय संकेत काढायचा झाला तर तो मात्र जरूर आहे. आणि या दृष्टिकोनातून फारशी चर्चा आपल्या देशामध्ये झालेली नाही असं माझं मत आहे. अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला आला आणि 2 फेब्रुवारीला मी नेहमीच्या वर्षीप्रमाणे डोंबिवलीत अर्थसंकल्पीय भाषण केलं. त्याच्यात मी असं म्हटलं होतं की आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये जे 12 लाख तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला हे पूर्णपणे अनपेक्षित होतं. बरोबर, म्हणजे अगदी कितीही तुम्ही मोदी भक्त असाल तरी 8 लाख डोक्यावरनं पाणी, 9 लाख अगदी 10 डोक्यावरनं पाणी 10 लाख. पण ज्या वेळेला अर्थसंकल्पाच्या पूर्वार्धामध्ये अर्थमंत्री असं म्हणाल्या की पुढच्या आठवड्यामध्ये संसदेमध्ये नवीन आयकर विधेयक आणते, त्यावेळेला तुमच्या माझ्या सकट सगळ्यांना असं वाटलं होतं की आता जेवायची पानं घ्यायला हरकत नाही, माताजी लवकर आटपतील. आणि मग एखाद्या क्रिकेटच्या मॅचमध्ये धोनीने आधी स्ट्राईक रेट वाढवावा आणि शेवटच्या बॉलला 6 मारावी, तसं तर शेवटच्या 2 मिनिटात 12 लाख. बरोबर. जर त्याच्यामध्ये राजकीय भांडवल करायचं असेल तर आता आपल्या देशातल्या कुठच्याही राजकीय पक्षाला आपला प्रोपोगंडा कसा करायचा आहे तुम्ही आणि मी सांगावं असं नाही. मग याची तर चर्चा जे पहिल्या दिवशी अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी आपले पंतप्रधान म्हणले ते की मध्यमवर्गीयांनी आता लक्ष्मीची प्रार्थना करावी. खरं सांगायचं म्हणजे हे त्याचं सुतोवाच होतं. म्हणजे जर विरोधी पक्ष तितका चाणाक्ष असता किंवा मी जर विरोधी पक्षाचा आता नेता असतो तर मी आता या सरकार विरुद्ध यांनी अर्थसंकल्प आधी पडला म्हणून प्रस्ताव आणला असता. हे विरोधी पक्षांना सुचलेलं नाही, हे याच्या मागचं राजकारण नाही हे लक्षात घेऊ.
मग याच्या जर संभाव्यता किंवा शक्यता पाहायच्या झाल्या तर एक शक्यता अशी नाकारता येत नाही की मोदी सरकार सत्तारूढ केंद्रात झाल्यापासून आधीचा त्यांचा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा काळ सोडून दिला. ते पहिल्यापासून म्हणले की 75 वर्ष हे केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळायचं आपण आणि ते वर्ष पार केल्यानंतर अगदी मोजके अपवाद वगैरे तर अनेक ज्येष्ठ मंडळींना त्यांनी बाजूला केले. 2027 साली मोदींना 75 वर्ष पूर्ण होत आहेत. एक शक्यता त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की 2026 डिसेंबर किंवा 2027 जानेवारी याच्यामध्ये आत्ताची लोकसभा आणि त्यावेळेला जे जे पण भाजपची राज्य सरकार असतील त्या सगळ्यांची एकत्र निवडणूक, निदान एक देश एक निवडणूक एक संकल्प असं करता येऊ शकतं. पण मग त्याच्यासाठी जरी करायचं असतं तरी मग आत्ताचा अर्थसंकल्पात ते केलं नसतं ना. कारण 1 फेब्रुवारी 2025चा अर्थसंकल्प 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 आहे ना. इतका वेळ लोक लक्षात नाही ठेवणार आहे. ते मला जर तोच राजकीय प्रभाव आणायचा असेल, परिणाम आणायचा असेल तर 1 फेब्रुवारी 2025च्या ऐवजी मी 1 फेब्रुवारी 2026ला ते आणलं असतं. आत्ता हे आणण्याचं एक वेगळं कारण असं असू शकतं की आपल्या सगळ्यांची अपेक्षा अशी होती की आयकरामध्ये सवलत मिळायच्या ऐवजी आज मितीला मला जो इन्कम टॅक्स भरायच्या 2 पद्धती आहेत, इन्कम टॅक्स रिटर्न भरायच्या 2 पद्धती आहेत, एक जुनी आयकर पद्धत आणि एक नवीन आयकर पद्धत. आपल्याला असं वाटत होतं की ती जुनी आयकर पद्धत रद्द झाली अशी काहीशी घोषणा होईल, निदान त्याचा पुनर्विचार करतोय अशी काहीशी घोषणा होईल. तशी घोषणा केलेली नाही. यातलं जर आर्थिक राजकारण असेल तर हे आहे की बघा संपूर्ण त्या 72 मिनिटांच्या भाषणामध्ये अर्थमंत्री एकच शब्द 2दा म्हणजे आपण जसं लिहिताना अधोरेखित केलं असं म्हणतो, अंडरलाईन केलं असं म्हणतो, तर बोलताना अंडरलाईन करतात म्हणून आपण टोन बदलतो किंवा दुबारा म्हणतो. तसं ते एकदाच म्हणले जेव्हा तुम्ही ते 12 लाख म्हणले त्याच्यानंतरच्या काही ओळींमध्ये त्यांनी स्लॅब बदलले, स्लॅबच्या आयकराचे दर बदलले आणि हे सांगताना अर्थमंत्री असं म्हणल्या की हे सर्व बदल नवीन कर प्रणालीत असतील. नवीन कर प्रणालीत हा शब्द जो 2दा आलाय ना तो राजकारणाचा आहे. याचा अर्थ तुम्हाला सवलती हवेत ना देते ना मी, पण ते सगळ्यांना नाहीये. मी जर जुन्या आयकरात गेलो तर तिथं नाहीये. मात्र तुम्ही मला सांगा म्हणजे थोडक्यात जुनी आयकर पद्धती वाईट आहे असं म्हटलं नाही, पण ती इतकी अडगळीत टाकली आहे की काही मोजके अपवाद वगळले ते का संपूर्ण भाषणाचा विषय होईल किंवा तो गुंतवणुकीची पार्श्वभूमी होण्याचा विषय तर ते जाहीर करणं हे जास्त राजकारण, तर हे राजकारण नाही. अर्थसचिवांचं चर्चेत आहे जुनी कर प्रणाली 2 वर्षात हळूहळू बंद होईल असं जे विधान त्यांनी केले ते जुनी कर प्रणाली बंद करण्याच्या दृष्टीने आहे आणि नवीन कर प्रणालीमध्ये जी बचतीची सवय तिला पूर्ण छेद दिलेला आहे. म्हणजे जे आपण टॅक्स सेव्हिंग गुंतवणूक म्हणतो त्याचा कुठेही वापर नाही. हे योग्य आहे का अयोग्य आहे तुमच्या दृष्टिकोनातून? हे योग्य आहे का अयोग्य आहे हे म्हणताना तुमचा वयोगट काय आणि तुमचं उत्पन्न काय याच्याशी त्याचा ठाम समज आहे. मी गेली 40 वर्ष गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहे, वैयक्तिक आणि व्यावसायिक भूमिकेत, आणि जवळजवळ अर्थसंकल्पीय विश्लेषणाचं हे माझं 39-40 वर्ष. एक गोष्ट लक्षात घ्या की आजही जुनी आयकर प्रणालीच्या बरोबरीने मला नवीन आयकर प्रणाली निवडून माझा इन्कम टॅक्स रिटर्न भरता येतो. गेल्या वर्षी जे आर्थिक वर्ष संपलं म्हणजे त्याच्यासाठी आपण 31 जुलै 2024 पर्यंत आयकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरली. त्याच्यात जवळजवळ 50 ते 55% आयकर विवरणपत्र ते नवीन कर प्रणालीत भरली. म्हणजे जुनी कर प्रणाली अस्तित्वात असताना सुद्धा 40% लोकांनी ते नाकारले. 40% हे आत्ता मोठं वाटतं आपल्याला, पण मुळात आपल्या देशात किती जण आयकर दाते तरी त्यातले किती जण आयकर रिटर्न भरतात याचा विचार केला तर ती रक्कम मोठी. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घेऊ, हे मान्य करणं फार त्रासाचं जातं कारण आज मला 65वं वर्ष सुरू आहे. हे जर मी मान्य केलं तर मी माझ्या कळत न कळत असं मान्य करतोय की माझ्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची सूत्र माझ्या पिढीच्या हातात राहिलेली नाही तर तरुण पिढीच्या हातात गेली आहे. विचार करा ना, आज माझ्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 58-59% वाटा हा सेवा क्षेत्र किंवा सर्व्हिस सेक्टर आहे.
सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्यांचं सरासरी वय 30-35 आहे. त्या पिढीला तुम्ही किती कर लावता याच्याशी काय काळीचं देणघेण नाही. एक साधं उदाहरण सांगतो की माझी पिढी 60-65 वर्षाची जी आज आहे, ते आम्ही जेव्हा नोकरी करत होतो तेव्हा आम्ही कॉस्ट टू द कंपनीचा विचार करायचो. आज ही जी 58% उत्पन्न देणारी तिशीची पिढी आहे, त्याला कॉस्ट टू द कंपनीचं काही पडलेलं नाही. ते म्हणतात टेक होम पे किती देतोय ते बोल, काय कापायचं ते कापून दे. म्हणजे जसं व्यापारी क्षेत्रामध्ये छोटा कर म्हणतात, त्या वृत्तीनं ते आयकराकडे बघतायत. हे सिद्ध झालंय, याचा कराशी काही संबंध नाहीये. एक साधं उदाहरण देतो मी तुला. आज जे 50च्या पुढचे आहेत, मध्यमवर्गीय आहेत, नोकरदार आहेत, शेवटी इन्कम टॅक्स आपण त्यांच्या तुलनेत जास्त म्हणतो, त्यांच्यापैकी कोणालाही विचार, आणि हे देशभरात खरं आहे. मी आपल्या देशाच्या प्रत्येक राज्यात एनपीएसचा राष्ट्रीय प्रमुख म्हणून निदान 125 वेळा गेलोय आणि निदान 90% आपल्या देशातले जिल्हे मी पायी फिरलो. त्याच्या अधिकारांनी हे सांगतो की जर आज मी तिला जे 50च्या पुढचे पण मध्यमवर्गीय नोकरदार आहेत त्यांना जर विचारलं की बाबा रे तुझ्या आयुष्याची पहिली गुंतवणूक काय होती, तर तो सांगेल LICची 5,000 रुपयाची 20 वर्षाची पॉलिसी. आज जर मी ह्या सर्व्हिस सेक्टर वाल्याला सांगितलं तर ते हसतील माझ्या तोंडावर. ते म्हणतील म्हणजे मला 20 वर्ष नोकरी करून पगार मिळेल याच्यावर तुला खात्री आहे का? ते म्हणते एका रकमेला प्रीमियम दे, एक प्रीमियम भरतो काय ते उद्यापासून रिटर्न दे म्हणतात. ज्या वर्षी मी प्रीमियम भरतो त्याच वर्षी मला करत सवलत आहे की नाही. मग त्यांनी काळ 20 वर्षावरनं 1 वर्षावर आणला तर सरकारने तुम्हाला 20 वर्ष सवलत का द्यावी? मी सुद्धा कसं दिली अर्थमंत्री असतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आज अशी आहे की शेवटी ज्या वेळेला तुम्ही नवीकरण प्रणाली आहे, आज त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं संगणकीकरण आहे, कम्प्युटरायझेशन आहे, त्याच्यामुळे आलेलं सिम्प्लिफिकेशन. माझी 40 वर्षाची सर्व्हिस डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये. तुम्ही एका प्रणालीमध्ये जेव्हा एकापेक्षा जास्त पर्याय चालू ठेवता, सुरू ठेवता, चालू नाही म्हणत कारण मराठीत चालूला फार वेगवेगळे अर्थ आहेत, सुरू ठेवता, त्यावेळेला त्या सिस्टमवरती प्रचंड ताण येतो. मला हे परवडणारं नाहीये. मग त्याचं युनिफिकेशन करणं हे क्रमप्राप्त आहे. बरं, आपण अँटिक वस्तू ठेवतो, पण त्या अँटिक वस्तूला त्याची अँटिक व्हॅल्यू लागते ना. कर प्रणालीला कशी दगडाची अँटिक व्हॅल्यू आली. आणि तिसरा, मुळातच आपल्या देशातल्या गुंतवणुकीच्या संकल्पना बदलल्या. तुम्ही जे म्हणतात ना वित्त सचिव, बघा तुमच्याच प्रश्नात होता की वित्त सचिव म्हणले अजून 2 वर्ष मी ही सवलत चालू आहे. ते वित्त सचिव आहेत, त्यामुळे आपण त्यांचं विधान अगदी हलक्यात घेऊ नाही शकत. काहीतरी मागे पुढे होईल, पण ती 2 वर्षानंतर असणार नाही. बघा बरोबर पुढच्या 2027 जी मी म्हणण्याशी म्हणलं त्याच्याशी मेळ खाणारी ही गोष्ट आहे. अर्थसंकल्प असा धावेत बनत नसतो. याचा अर्थ ते काय सांगू इच्छितात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जे माझ्यासारखे 50च्या पुढचे आहेत, 60च्या पुढचे आहेत, 65च्या पुढचे आहेत, पिढी जात नाही म्हणत मी, पण वर्षानुवर्ष मी नोकरीला लागल्यापासून त्या ATCCच्या बुलबुलैयाखाली करात सवलत मिळते म्हणून अनेक गोष्टी केली. आज मी तिला खरं सांगायचं म्हणजे वित्त सचिवांनी हे आज सांगितलं. अर्थसंकल्प सादर झाल्या मी जे ABP माझ्यावर तासभर बोललो तेव्हाच मी हे सांगितलं होतं की हे पुढच्या 1.5 वर्षात बंद होईल. आर्थिक वर्षाच्या दृष्टीने ते 2 वर्ष म्हणले. ह्याचा अर्थ या आत्ताच्या या घडीपासून आपण बोलतोय, या घडीपासून पुढच्या 1.25 वर्षात ज्या मंडळींनी वर्षानुवर्ष आयकरात सवलत मिळवायची म्हणून ATCCच्या अंतर्गत असलेली जी गुंतवणूक केली, मग PFचा सोडा, पण PF मला नोकरीनंतर विड्रॉ करता येतो. PF असेल, LICच्या पॉलिसी असतील, इतर इन्शुरन्सच्या पॉलिसी असतील, म्युच्युअल फंडची टॅक्स सेव्हिंग स्कीम असेल, बँकांची टॅक्स सेव्हिंग स्कीम असेल, सरकार शांतपणा अर्थसंकल्प आणि आताच्या वित्त सचिवांच्या खात्यात सांगते की बाबा रे ज्याचा लॉक इन पिरियड संपलाय तिने गुंतवणूक योग्य रक्कम काढून दे. बघा संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये इन्कम टॅक्सचा उल्लेख आहे, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्सचा उल्लेख नाही, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सचा उल्लेख नाही. मग आता काय तो वाढलेलाही नाही, कमीही झालेला नाही. आत्ताच्या दराने त्याच्यावरचा कर भरून टाक. नो डेव्हिल इज बेटर दॅन अननोन गॉड. तुझाही मोकळा कर, मलाही मोकळा कर.
कारण माझ्यासाठी ती ऍसेट आहे, पण ज्यानं स्वीकारली आहे त्याची ती लायबिलिटी आहे ना. मग माझीही बॅलन्स शीट क्लीन करतो, तुझीही बॅलन्स शीट क्लीन करतो. आजच्या वित्त सचिवांच्या, महसूल सचिवांच्या विधानाकडे आपण कर्जफेडीच्या बाबतीत, कर्जमाफीच्या बाबतीत म्हणतो वन टाइम सेटलमेंट, कदाचित हे इन्कम टॅक्स रिलेटेड सेव्हिंगसाठीची वन टाइम सेटलमेंट आहे. आणि हे करणं क्रमप्राप्त, कारण आज आपण कितीतरी वर्षानंतर पुन्हा एकदा नव्यानं वेगवेगळ्या वयोगटात पण उत्पन्न गटातही ठराविक उत्पन्नाची हमी, ज्याला आपण मराठीमध्ये फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज म्हणतो, इकडं वळतोय. त्यामुळे बघा, आताच्या अर्थसंकल्प भाषणामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 60च्या पुढचे इन्कम टॅक्स भरतो, जे इंटरेस्ट होतं की ह्याच्यावरती टीडीएस लागणार नाही, ते एक्झम्पशन लिमिट झालंय. डिव्हिडंडची चर्चा नाही, मग ह्यातलं व्याज तू तिकडे ऍडजस्ट कर, असं सरकार सांगतंय. शेवटी असं असताना सरकार हे सगळं बॅजेट स्पीच मध्ये सांगणार नाही ना, तो पेपर फुटल्याची घडतोय. आपण अर्थसंकल्पीय चर्चेमध्ये राजकारणाच्या पलीकडे जात अशा गोष्टी समजाव्या. त्यामुळे तुम्ही मला हा प्रश्न विचारत मला मनापासून आनंद वाटतो, त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. दुसरं असं की इतकं चांगलं बजेट झाल्यानंतर सेन्सेक्स उसळी फार मोठी, अशी सगळ्या गुंतवणूक तज्ञांना अपेक्षा होती. सोमवारी लक्ष ठेवून होते की आता काही रेट वाढला तर फायदा घ्यायचा, पण तो कोसळला पुन्हा सावरला सेन्सेक्स. म्हणजे जागतिक घडामोडीचा त्याच्यावर जास्त परिणाम झाला भारताच्या घडामोडीपेक्षा. अत्यंत उघड होतंय. आणि मला स्वतःला, मी गुंतवणूक तज्ञ नसल्यामुळे असेल कदाचित, पण मला स्वतःला याच्यामध्ये काळीचंही आश्चर्य वाटत नाही. आणि हे मी आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून नाही म्हणत आहे. मी गेली 4 वर्ष रिटायर झाल्यापासून महिन्यात निदान 5 वेळा पेड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन घेतो. मी त्याची जाहिरात करण्यासाठी नाही विधान करत. मी जुलै 2024च्या निवडणुका जाऊन मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून माझ्या सेशनमध्ये सांगतोय, यंदा बजेट नंतर मार्केटमध्ये मेजर मुवमेंट होणार नाही. नोव्हेंबरमध्ये पासून जेव्हा 80-82 हजाराचा इंडेक्स 75,000कडे सरकायला लागला होता, त्याही वेळेला मी म्हटलं होतं बजेट नंतर यंदा मेजर मुवमेंट होणार नाही. ज्या वेळेला आधी 2 दिवस गंमत जम्मत झाली, त्या वेळेला अत्यंत मी मोकळेपणाने सांगितलं की दिस इज द टाइम. आता याची एक दुसरी बाजू लक्षात घ्या की इंडेक्स किंवा सेन्सेक्स, मग तो निफ्टी असेल, बीएससी सेन्सेक्स असेल, हा नंतर का म्हणतात, याची इंडिकेशन आधीच मिळाली होती की नाही. अगदी साधं उदाहरण घ्या. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाला. त्या दिवशीची उलाढाल 9:30 वाजता सुरू झाली. अर्थमंत्री तर 11:15 वाजता भाषण करायला राहिलं. मग 9:30 वाजताचा सेन्सेक्स, 11 वाजताचा सेन्सेक्स, 12:15 वाजताचा सेन्सेक्स आणि त्याच दिवशीचा 3:30चा बाजार बंद होताचा सेन्सेक्स, याच्यामध्ये कुठे मेजर मुवमेंट नाही. या 4 टप्प्यांवरती निफ्टीमध्ये कुठे मुवमेंट. पण तुम्ही हे म्हणताना एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करताय. बरं, असं का व्हावं मला कळत नाही. याचं कुठचाही राजकीय लागीबांधे नाही आहेत की तुमच्या असं लक्षात येईल की साधारणपणे एक कल असा असतो की एनएससी निफ्टी ज्या दिशेनं जातो त्याच दिशेनं त्या दिवसभरात बीएससी सेन्सेक्स जातो, पण तो 2.5 किंवा 3 पट जास्त जातो. म्हणजे जर एनएससी निफ्टी 50 वाढला तर बीएससी सेन्सेक्स साधारणपणे 140 ते 180 अंशांनी वाढतो. तुमच्या लक्षात येत आहे का की 1 फेब्रुवारीला असं झालेलं नाही. दोघंही एकाच दिशेनं कमी जास्त झाले दिवसभरात, पण ही तफावत जी होती ती 2-2.5 पटीची नाहीये. याचा अर्थ असा की यंदाचा अर्थसंकल्प जसा काही विशिष्ट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो, तसं या अर्थसंकल्पानंतरचा बाजार काही विशिष्ट क्षेत्रांवरती लक्ष केंद्रित करतो. आणि त्याचं खरं कारण असं आहे की याच्यावरती 2-2.5 तास मी बोलू शकेन की या अर्थसंकल्पाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य हे आहे की त्याच्यामध्ये जे सांगितलंय, शब्दबद्ध केलंय त्या 72 मिनिटात, हे महत्वाचं आहेच. त्या शेवटी ते बोललं आहे, माझ्या संसदेच्या इतिहासाचा रेकॉर्डचा तो भाग आहे. पण अनेक शब्द असे आहेत
की ज्याचा उल्लेख केलेला नाहीये, पण ते माझं बाजार डिफेन्स उल्लेख नाहीये, डिसइन्व्हेस्टमेंट उल्लेख नाहीये, ऑइल उल्लेख नाहीये, सबसिडी उल्लेख नाहीये. इज इट नॉट गोइंग टू डिसाईड? तसं जर पाहिलं तर इलेक्ट्रिक व्हेकलचा फारसा उल्लेख कुठे नाही, आणि बरोबर तेच शेअर हल्ले. आणि तुमच्या असं लक्षात येईल की बाजार इतके दिवस हलतो, शेवटी किती वेळा आणणार. आणि महत्वाची गोष्ट अशी होती की तुम्ही म्हणलात ना की जागतिक बाजारामध्ये जो बदल व्हायचा होता त्याचे दोन महत्वाचे घटक नुकतेच झालेत ना. कधीही तुम्ही पहा आपल्या देशाच्या सेन्सेक्समध्ये साधारणपणे 15 डिसेंबर ते 5 जानेवारी या काळामध्ये प्रचंड डाऊनफॉल. मग तुमची अर्थव्यवस्था 12% वाढू दे, नाही तो वजा 2%. त्याचं कारण तुम्ही पंतप्रधान आहात का मी अर्थमंत्री आहे हे नसतंच. माझ्या देशामध्ये आपल्याला आवडो न आवडो, माझा राजकीय रंग काहीही असो, विदेशी गुंतवणूक आहे त्याला आपण FII म्हणतो, हे महत्वाचं स्थान बजावतात. त्यांचं आर्थिक वर्ष कॅलेंडर इयर सारखं जानेवारी ते डिसेंबर असतं. त्यांना डिसेंबरच्या बॅलन्स शीटमध्ये खरा प्रॉफिट दाखवावा लागतो, डील्ड प्रॉफिट नाही. कारण त्या प्रॉफिटवर त्यांचे बोनस अवलंबून आहे. मग शेअर विकल्याशिवाय का मला प्रॉफिट होणार आहे? मग तुझा सेन्सेक्स वर आहे का खाली आहे याच्याशी देणघेणच नाही आहे. त्यांच्याकडे आपल्या मागे ते आरडाओरड करू दे. माझ्याकडे 25 डिसेंबर नंतर 26 डिसेंबरला बाजार सुरू होतो. त्यांच्याकडे ऑफिसेस 24 डिसेंबर ते 4 जानेवारी बंद असतात. ऑफिसात चालू नाही. तर आपल्यासारखं वर्क कल्चर नाहीये तिथं. तिथे शुक्रवार 5:15 ते सोमवार 9:15 काम करत नाहीत म्हणजे नाहीत. मग तो परिणाम होणार की नाही? तो ऑलरेडी होतो. ते बायडेन का ट्रम्प, हॅरिस का ट्रम्प, काय म्हणून बरं हे बाबा आले, शपथ घेतली आणि लगेच बजेटच्या आदल्या दिवशीची काय घोषणा आहे 31 जानेवारीची? ते म्हणजे चायनावरती कर वाढवला, कॅनडावरती कर वाढवला, मेक्सिकोवरती कर वाढवला. आणि तिसरी गोष्ट लक्षात की तुम्ही जेव्हा म्हणले ना की परकीय घटनांचा, परकीय घटकांचा प्रभाव वाढतो, मग तसा आपलाही परिणाम त्यांच्यावर ते जाणवतो. आता FII माझ्याकडे येतात म्हणून ते फक्त माझ्या देशात BSE किंवा NSE वर व्यवहार करतात असं नाही. आज भारतीय कंपन्यांची अमेरिकी शेअर बाजारामध्ये नोंदणी आहे. मोतीलाल ओसवाल, पराग पारिख सारख्या म्युच्युअल फंडांच्या योजना आहेत जे तुमच्या माझ्यासारख्या भारतीय गुंतवणूकदारांकडून भारतीय रुपयामध्ये पैसे स्वीकारतात, पण ते अमेरिकेच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये अमेरिकेमध्ये जाऊन त्याचे शेअर घेतात. म्हणजे ती विदेशी गुंतवणूकच आहे. असा परिणाम तिथे जाणवेल, इथे जाणवेल. आणि एक तिसरा घटक लक्षात घेऊ. मगाशी बोलता बोलता मी फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीचा उल्लेख केला. FII आता तुमच्या माझ्या देशामध्ये फक्त शेअर बाजारात पैसे गुंतवत नाही. ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, अशा वेळेला ती मंडळी आपल्या शेअर बाजाराच्या बरोबरीने आपल्या देशाच्या बॉन्ड मार्केटमध्येही पैसे गुंतवतात. त्याचं माझ्या सेन्सेक्स निफ्टीमध्ये रिफ्लेक्शनच येत नाही. त्यामुळे खरं सांगू का की अर्थसंकल्प आणि गुंतवणूक यांचा संबंध आहे, पण तो प्रत्येक वेळेला थेट असेल असं नसतं. त्यामुळे खरं सांगायचं की अर्थसंकल्पाची जशी आपण चर्चा करतो तशी अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक याचाही विचार करावा. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आपण जेव्हा म्हणतो ना की फक्त विदेशी घटकांचा परिणाम जाणवतो, हे वस्तुस्थिती नाही. खरं पण 100% खरं नाही. कारण मुळातच करोना नंतरच्या काळामध्ये गुंतवणूक क्षेत्रात त्यातही शेअर बाजाराकडे बघण्याचा आपल्या सगळ्यांचा दृष्टिकोन आमूलाग्रपणे बदलला. आता की म्हणजे मी जेव्हा आज मगाशी म्हटलं मी 60-65 वर्षाचा आहे, माझ्या पिढीनं जेव्हा 80च्या दशकात 90च्या दशकात शेअर बाजारात पैसे गुंतवायला सुरुवात केली, आम्हाला सांगितलं गेलं, आम्ही इथे म्हटलं की मी शेअरमध्ये पैसे का गुंतवतो? शेअरमध्ये मी पैसे गुंतवतो कारण डिव्हिडंड मिळतो. शेअरमध्ये मी पैसे गुंतवतो किंवा कॅपिटल अप्रिसिएशन मिळतं. हे 2 घटक आज आहेतच. पण आज माझ्या देशाच्या शेअर बाजारात कार्यरत असलेली भारतीय गुंतवणूकदारी या दोघांच्या बरोबरीने शेअर बाजाराकडे नियमित उत्पन्नाचं साधन म्हणून बघतो.
कुठच्याही ब्रोकरला विचार, तो म्हणेल गेल्या 2.5 वर्षात इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरचं जितक्या लिमिट ऑर्डर वाढल्या तेवढ्या आधी कधी नव्हत्या. का सेबी गेले 8 महिने 9 महिने वारंवार सांगते अरे डे ट्रेडिंग करू नका, लॉस होतो. हे सेबीचं काम आहे का? तो काय रेल्वेचा अनाउन्सर आहे का? याचा अर्थ हे व्यवहार मागे. मग आता जर तुम्ही सांगा सेन्सेक्स वाढतोय कधी, मी लिमिट ऑर्डर घेऊन बसलोय, हा टमाक झाला का मला विकायचा आहे, तुम्ही विकलं तर त्या क्षणाला तो जो काही मुवमेंट असेल ती सारखी नसेल ना. मान्य कुठचाही निर्देशांक माझ्याच बाजारात नाही ना, कुठच्याही बाजारात गेलं तर तेच होईल की नाही. बरोबर आहे विषय म्हटला. आणि तिसरी गोष्ट अशी असते बघा, आपण एखादा सेल लागला की आपल्याला नको असले तरी जाऊन गोष्ट घेतो का नाही. बाजार सेल मध्ये लागला की ते लोक घेत नाहीत ना. हाच तर फरक आहे इक्विटी आणि बाकीच्या गोष्टी. म्हणजे बाकीच्या गोष्टींचे भाव कमी झाले की मागणी वाढते, आमच्याकडे भाव कमी झाली की खरेदी कमी होते आणि विक्री वाढते. त्यातनं इंडेक्स. शेवटचा प्रश्न विचारतो वेळेअभावी की 1 लाख क्रॉस इंडेक्स होईल का सेन्सेक्स? आणि दुसरी गोष्ट असे की आर्थिक मंदी येणार अशी एक चर्चा आहे, तर ती येण्याची शक्यता किती, त्याचा बाजारावर परिणाम होऊ शकतो? अख्खं तासभर बोलता येईल. 1 लाख इंडेक्स होईल का? नक्की होईल. परमेश्वर कृपेने तुम्ही कधी होईल नाही म्हणलात तर मी कशाला उगाच विश्वासदर्शीपणा करतो. होईल. पण 1 लाख इंडेक्स होणं ही काही अर्थव्यवस्थे किंवा बाजाराची अंतिमता नाही ना. जगामध्ये अनेक देशांचे त्यांचे सेन्सेक्स 6 इंडेक्स 6 डिजिट मध्ये आहे. याचा अर्थ त्यांचा बाजार किंवा त्यांची अर्थव्यवस्था ही सुदृढ आहे अशातला भाग. बरोबर. तुम्ही म्हणलात आर्थिक मंदी येईल का? हो येईल. कधी येईल माहिती नाही, कशाने येईल माहिती नाही. कारण एक गोष्ट लक्षात घ्यावं, मंदी काही फक्त संपूर्ण अर्थव्यवस्थेतच येते अशातला भाग नाही. तुमच्या माझ्या किंवा कुठच्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत कित्येक मोठ्या संख्येनं वेगवेगळी क्षेत्र वेगवेगळ्या पातळ्यांवर कार्यरत असतात. तुम्ही हे मान्य करा, कधी जशी कोणत्याच देशात परिस्थिती नसते की त्याची सगळीच्या सगळी क्षेत्र तेजीत आहे. प्रश्न असा असतो की आपण जेव्हा म्हणतो मंदी येते त्यावेळेला काय होतं की जी महत्वाची क्षेत्र आहेत त्यातली बहुतांश क्षेत्र वेगळा ट्रेंड दाखवतात, कमी क्षेत्र वेगळा ट्रेंड दाखवतात. मग जर बहुतेक क्षेत्र मंदीचा ट्रेंड दाखवत असतील तर आपण एक ढोबळ विधान करतो की आर्थिक मंदी. आपल्या देशात येणारी आर्थिक मंदी ही कदाचित एका वेगळ्या कारणाने येऊ शकते. येईल. ज्याला आपली एक स्लोडाऊन म्हणतो, गती मला 6% आठवण झाली ती 5% होईल. मग अर्थशास्त्रीय दृष्ट्या ही मंदी आहे. पण जगातच मी तिला किती देश आहेत की जे 3% जास्त दराने वाढतात. मग त्यांच्या तुलनेत माझी तेजीच आहे. पण मला 6ची सवय झाली, ती 5 दिसतीये म्हणून मी त्याला मंदी म्हणतो. आणि तिसरी गोष्ट आहे, यंदाच्या अर्थसंकल्पात ज्याचा उल्लेख आहे तशा क्षेत्रांचा कारभार जसजसा वाढत जाईल ती आज मी तिला मला अनकन्व्हेन्शनल अपारंपरिक आहेत की नाही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बरोबर, गती वाढ कमी होईल की नाही, बरोबर. पण त्याचा दर वेळेला गती कमी होणं याचा अर्थ माझा अर्थकारण नाही कमी होत. टीसीएसने आता तुम्हाला 76 रुपये डिव्हिडंड दिलाय 3 महिन्यात, 10 रुपये इंटरिम, 66 रुपये स्पेशल. म्हणजे आता त्याच्याकडे मंदी आहे का? नाही. पण त्याची बॅलन्स शीट असं सांगते की त्यांना नेमलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, मग त्यांनी कशावरती मंदी आहे की नाही. डिफेन्स तुम्ही आयुष्यात कधी धरलं का जीडीपी मध्ये माझा ग्रोथ रेट वाढेल म्हणून? पण आज माझ्या देशाच्या जीडीपीच्या 3.5% डिफेन्स एक्सपोर्ट येतात. पण मी लग्नाला जाताना AK-47 घेऊन नाही. म्हणजे कोणाचं तरी युद्ध झालं पाहिजे का नाही. आणि आताच डोनाल्ड ट्रम्प काय म्हणले, काही काळ तरी युद्ध होऊ दे नको, म्हणजे तेवढ्या वेळात माझा डिफेन्स एक्सपोर्ट कमी होईल. मग त्या क्षेत्राकरता मंदी आहे, पण तोवर जर दुसऱ्या क्षेत्रानं मला तेजी दिली आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी, फार्मास्युटिकलनी, अर्थव्यवस्था म्हणून मला मंदी नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेत मंदी असू शकते, अर्थव्यवस्थेला मंदी असेल असं. चंद्रशेखर टिळक यांनी अत्यंत व्यस्त वेळेतून आपल्या चॅनलला वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा कधीतरी पुन्हा एकदा, कारण चंद्रशेखर टिळक असे अर्ध्या तास 1 तासात न संपणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी भाषण करायला सुरुवात केली तरी ते 2-2.5 तास बोलू शकतात. माझ्या मनात अनेक प्रश्न होते पण वेळेअभावी ते विचारता आलेले नाहीत.
पण अत्यंत सुंदर आणि अतिशय महत्वाची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली. मी टिळक साहेबांचे आभार मानतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद.